माथा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका बडो जबांबारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वाताज मजवानरायुत मुख्यं श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठला विठ्ठला विठ्ठल हला हला विठ्ठल विठ्ठल हला विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदारा हरे गाणे विठ्ठल राम नाहा विठ्ठल विठ्ठल हला हला विठ्ठल विठ्ठल हला विठ्ठल विठ्ठल आता वैवासित पावना ती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन तो प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर अराका जे कीर्तनी वहिवा शीत लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसतसो परम विख्यात तुझो जान ब्रह्मयाचा सुत नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळे तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठला विठ्ठला आता भिनो वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारी मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली समाधिधन अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठ्ठला विठ्ठला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माऊली महावैष्णव माझ्या ज्ञानोबरायांचा आहे. या अभंगाद्वारे माऊली महावैष्णव विश्वाच्या मालकाची रूपाची महत्व